आळंदीतून आज संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान करणार आहे। मात्र इंद्रायणीच्या पुलावर पाणी साचल्यामुळे वारकऱ्यांना मंदिरात जाता येत नाहीये। वारकरी पुलाच्या दुसऱ्या बाजूला उभे आहेत। आषाढी वारीसाठी आळंदीत आलेल्या वारकऱ्यांसाठी पर्वणी असते ती अर्थात ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका मंदिराला जायचं, त्याआधी इंद्रायणीमध्ये आपले पाय बुडवायचे, स्नान करायचं आणि प्रदक्षिणा पूर्ण केल्यानंतरच आषाढी वारीमध्ये सहभागी व्हायचं। मात्र यावर्षी मागच्या 4-5 दिवसापासून जो काही धो पाऊस बरसतोय त्यामुळं आता ही इंद्रायणी नदीला मोठा पूर आहे। जो मुख्य पूल आहे मंदिराला जाण्याचा तो आणखीही बंद आहे आणि अगदी त्या मंदिराकडे टक लावून बसलेले हे वारकरी आहेत, ज्यांना अगदी समोर इंद्रायणी दिसते आहे। इंद्रायणीच्या बाजूला संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचं मंदिर दिसत आहे, पण ते काही करू शकत नाहीत, हात जोडतायत आणि पुढे निघून जात आहेत। काय दर्शन झालं? नाही दर्शन झालं, तर पूर आहे ना। किती वेळ झाला? काल आलोय। मग कालपासून किती वेळ थांबला? आत्ताच आलोय पहिल्यांदा। अच्छा, पण असं होतंय कधी की समोर इंद्रायणी वाहताना दिसते, मंदिर पलीकडे पण जाता येत नाही? नाही, असं कधी झालेलं नाही ना, झालेलंच नाही ना अजून। आता हे पहिल्यांदाच झाले ना। पण वाटतंय जाऊन दर्शन घ्यावं? दर्शन तर जाऊन घ्यावं, पण ते जायचं कसं आहे? रस्ताच नाही, कालपासून उभेच आहे इथं। आज ज्ञानेश्वर माऊलीचं दर्शन होईल आमचा योग होता, पण या फुलावर पाणी जात असल्यामुळं या ठिकाणी पूर्ण वारकरी आज आशेचे निराशे होऊन या ठिकाणी थांबलेले आहेत। निसर्गाच्या पुढे कोणी काय करू शकत नाही हो। जरी सगळ्यांची श्रद्धा आहे बरोबर आहे, पण आता हे निसर्गाचा कोप आहे, त्याला कोण काय करू शकते? त्यामुळे जे काय आहे तेच वारकऱ्यांनी सुद्धा समजून घेतलं पाहिजे। आता काय येईलच नाही। 4-5-6 दिवसापासून पडणाऱ्या या पावसामुळं आळंदी परिसराला अक्षरशः पुरानं वेढा टाकला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये मात्र वारकऱ्यांना सुद्धा आव्हान करण्यात येत आहे की जिथं आहात तिथून हात जोडा आणि या आषाढी वारीमध्ये सहभागी व्हा। कॅमेरामन अक्षय खरमाळेसह गोविंद शेळके, एबीपी माझा, आळंदी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।